नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुधांशु अधिकारी यांनी शपथविधी घेतली. या पश्चिम बंगालबरोबरच झालेल्या आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी या राज्यातील या निवडणुकात ज्या ज्या पक्षानं बहुमत मिळवलं आहे त्या त्या पक्षाचे कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं नजर आहे. तामिळनाडूत तर निवडणूक होऊन आज 5व्या दिवशी TVK पक्षाचे सर्वेसर्वा जोसेफ विजय ही मुख्यमंत्रीपदाची आज सकाळी 10 वाजता शपथ घेतील असं तमिळनाडूच्या राज्यपाल भवनाकडून कळवण्यात आलेलं आहे. विजय यांच्या TVK पक्षाला तामिळनाडूतील जनतेनं 107 जागा निवडून देऊन त्यांच्या बाजूनं कौल दिलेला आहे. मात्र बहुमतासाठी त्यांना 118 मताची आवश्यकता होती आणि ही मतं ते जमवतील की नाही, त्या जमवण्यात त्यांना यश येईल की नाही असे अनेक प्रश्न होते. प्रथम त्यांना काँग्रेसनं आपल्या 5 आमदारांचा पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ माकपने पाठिंबा दिला. नंतर मुस्लिम लीग आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळं आता त्यांचं संख्याबळ 120 झालं आहे आणि हे 120 संख्याबळ पाहूनच राज्यपाल जे महाराष्ट्रीयन राज्यपाल तामिळनाडूत आहेत त्यांनी जोसेफ विजय यांना मुख्यमंत्री सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं आणि मुख्यमंत्र्याची शपथविधी आज सकाळी 10 वाजता घेण्याचं कळवलं आहे. चेन्नई येथील स्टेडियमवर सकाळी 10 वाजता TVKच्या जोसेफ विजयन यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. MC रामचंद्रन, जयललिता यांच्यानंतर एक सिनेकलाकार राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा हा योगायोग बऱ्याच वर्षानं आलेला आहे. विजयन यांनी 2 वर्षापूर्वीच TVK पक्षाची स्थापना केली आणि अवघ्या 2 वर्षाच्या ह्याच्यात त्यांनी तामिळनाडू आपल्या जादूचं गारुड कसं आहे ते दाखवून दिलं. अण्णा द्रुमुक यांच्यासोबत लढाई करत TVKच्या विजयन यांच्या पक्षानं तब्बल 107 जागा जिंकल्या. 235 विधानसभा मतदारसंघापैकी 107 विधानसभा मतदारसंघात TVKची शिट्टी वाजली होती. आजच्या या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उपस्थित राहणार असून आज सकाळीच ते नवी दिल्लीहून चेन्नईकडे त्यांनी प्रस्थान केलं आहे आणि काही वेळातच ते चेन्नईत पोचलेले पण असतील. तर थोड्याच वेळात विजयन यांचा शपथविधी होईल. आसाम भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निरीक्षक गुवाहाटीत दाखल पण झालेले आहे. शक्यता बिस्वा यांच्याच नावावर परत शिक्कामोर्तब होईल असंच एकंदरीत तिथलं चित्र आहे. तर तिकडं केरळमध्ये काँग्रेसच्या 3 नेत्यात मुख्यमंत्रीपदाच्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यात वेणुगोपाल, सतीशन हे नेते आहेत. काल नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत केरळच्या नेत्यांची बैठक पार पडली, परंतु त्या बैठकीतही हा तिढा काही सुटू शकलेला नाही. त्यामुळं नेमकं केरळमध्ये कोण मुख्यमंत्री होणार
आणि काँग्रेस कोणाकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवणार याकडं संपूर्ण केरळवासियांचं लक्ष लागून राहणार आहे. केरळमध्ये काँग्रेस पक्षाला 66 जागा मिळाल्या असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगला 22 जागा मिळालेल्या आहे. त्यामुळं काँग्रेसचा नेता जो असेल त्यानं दोन्ही पक्षाच्या सदस्यांना सांभाळून नेऊन केरळमध्ये राज्य करावं लागेल हे मात्र निश्चित आहे. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे कोणाच्या नावाला पसंती देतात हे आता उत्सुकतेचं राहिलेलं आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी यावर्षी नेहमीच्या तुलनेनं कमी मात्र जोरदार पाऊस पडेल असं भाकीत वर्तविलं आहे. त्यांनी नुकत्याच वर्तवलेल्या भाकितात येत्या 14 मेपासूनच महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस पडेल अशी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळं कदाचित खरीपाच्या पेरणीपूर्वीच मुसळधार पाऊस पडतो की काय आणि नंतर मग तो आराम घेतो की काय असं शेतकऱ्यांना वाटणं साहजिकच आहे. मात्र नेमका पावसाळा 14 मेपासून जर सुरू झाला तर खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागणार आहे आणि या धावपळीचं फलित मग पेरणीतून पेरलेलं सर्व उगवतं की नाही, त्याला उगवणीसारखी परिस्थिती न होते की नाही आणि उगवणीच्या दरम्यान हवं तसं पाऊस पडतो की नाही याकडेही सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील हे मात्र नक्की. टाटा IPL T20 स्पर्धेत काल 52वा सामना संपन्न झाला. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन तगड्या संघात हा सामना होता आणि प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं आपली जी सलामीची फलंदाजीची जोडी आहे ती म्हणजे शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी आपल्या लौकिकानुसार अगदी पहिल्या फलंदाजासाठी 100हून अधिक धावाची भागीदारी केली आणि त्यामुळं गुजरात टायटन्सला 200च्या वर धावा जमवता आल्या. यात शुभमन गिलनं 84 तर साई सुदर्शननं 55 धावा केल्या होत्या आणि त्यांनी दिलेलं हे धावाचं आव्हान राजस्थान रॉयल्सच्या जी सलामीची जोडी आहे ती म्हणजे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या साथीदाराला सलामीला चांगलं धावसंख्या करता आली नाही आणि त्यामुळं राजस्थान रॉयल्सचा डाव 16 षटकातच संपुष्टात आला आणि हा सामना गुजरात टायटन्सनं 77 धावांनी जिंकला. आज रविवार आहे आणि टाटा IPLमधला आज डबल हेडर आहे. डबल हेडरमध्ये आज पहिला 3:30 वाजताचा सामना चेन्नई सुपर किंग विरुद्ध लखनौ जॉईंट्स असा होणार आहे. तर 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबई इंडियन आत्तापर्यंत आपल्या लौकिकाप्रमाणे खेळ करू शकलेली नाही. त्यामुळं आजच्या या सामन्यात त्यांचा खेळ कसा होतो याकडे लक्ष राहणार आहे. आज आहे त्या मुंबई इंडियन संघात रोहित शर्माही परतलेला आहे. त्यामुळं तो चांगली धावसंख्या उभा करेल असंच चित्र आहे. तसं पाहिलं तर यावेळीचे जे टाटा IPL स्पर्धेत उतरलेले 10 संघ आहेत त्यातील गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स,
आणि सनरायझर्स हैदराबाद यांची या सलामीची फलंदाजी जोडी भक्कम असल्याचं दिसून आलेलं आहे. ज्यावेळी सलामीची फलंदाजीची जोडी अपयशी ठरते त्यावेळी त्या तिन्हीपैकी कोणताही संघ ज्यांची कामगिरी सुमार होती सलामीला तो पराभूत झालेला दिसून आलेला आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.